मी तुम्हाला एक गॅस क्लिनिंगची एक टिप सांगणार आहे. आपल्याकडचे जेवढे गॅस असतात त्या गॅसवर अशा प्रकारे या बर्नर्सवर अशा प्रकारे काळं आपण जेव्हा ते दूध उतरणार किंवा आंबट गोड तिखट जे काय असेल नसेल ते त्यामुळे असा काळपट पॅच त्याच्यावर येतो आणि त्याचं ऑक्सिडेशन त्याचा काही जे केमिकल रिॲक्शनने तो कडक होतो आणि निघत नाही. आता ह्याला काढण्याचं आणि ह्याला अशा प्रकारे करण्याचं जे एक छोटंसं टेक्निक तुम्हाला सांगतो. उकळतं पाणी, अगदी उकळतं पाण्यामध्ये हे टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये टाकायचं एक लिंबू, नंतर त्याच्यात टाकायचा 1 चमचा बेकिंग सोडा, नंतर त्यात टाकायचं आहे 1 किंवा 2 इनोचे पॅकेट्स. इनो सगळ्यांना माहिती आहे, इनोचं पॅकेट. आणि त्यात टाकायचं 1 चमचा मीठ. याची केमिकल रिॲक्शन खूप मस्त काम करते त्याच्यावर आणि ते झाकून ठेवायचं. हे मी रात्रभर ठेवलेलं झाकून. तीन बर्नर्स मी त्या ठिकाणी माझे तिघं बर्नर्स त्या ठिकाणी टाकलेत आणि त्याला झाकून ठेवलेलं. आणि हे सकाळी त्याला मिनिमम 4 आवर्स म्हणजे 4 तास त्याला ठेवावं लागतं. मी त्याला रात्रभर ठेवलं आणि आता सकाळी उठलो आणि जेव्हा हे असं पुसलं, पूर्ण घासलं, ह्याने मेटलच्या जाळीने मी असं घासलं याला मस्त. आपलं नॉर्मल लिक्विड डिटर्जंट जे आहे डिशवॉशर ते वापरून त्यावेळेस अतिशय क्लीन आणि अतिशय स्वच्छ निघाले ते, अगदी नवीन. आणि दुसरं, आपण फक्त हे एवढा फ्लोअर आपण स्वच्छ करतो. आता यामध्ये काय आहे की यामध्ये अजून किती घाण आहे हे तुम्हाला यात समजेल. हे तुम्ही सगळे या ठिकाणी पूर्ण स्वच्छ करून घेणार. दुसरं जे क्लिनिंग बेस्ट यांची घाण आहे ना, ती घाण कुठं असते ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी प्रत्येक गॅसचं एक वेगवेगळं हे असते. प्रत्येक गॅसचं एक मेकॅनिझम वेगळं असतं. तुम्हाला ते मेकॅनिझम दाखवतो फ्लोअरचं. अँड डोंट वरी, इट्स व्हेरी इझी. इट्स नॉट दॅट टू कॉम्प्लिकेटेड की तुम्हाला कोणाला बोलवावं लागेल यार तुम्ही या आणि मला मदत करा. एक माणूससुद्धा पुष्कळ झाला, एक बाईसुद्धा पुष्कळ झाली. बेसिक आहे. एक स्क्रूड्रायव्हर आणि एक पिंचिस तुमच्या किचनमध्ये हवा काही ना काही कामाने. उघडलं. आता ॲक्च्युली तुम्हाला शॉक बसणार आहे कसला, की तुम्हाला वाटेल की तुमचं किचन खूप स्वच्छ आहे. ॲक्च्युली माझं किचन खूप स्वच्छ आहे. माझ्या किचनमध्ये एकही कॉकरोच, एकही माशी, मुंगी वगैरे असा प्रकार दिसणार नाही, पाल वगैरे काहीही नाही. कारण की तुम्ही किचन जेवढं स्वच्छ ठेवाल तेवढं तुमच्या घरामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट होतात, ते दुसरं काही नाही. हे बघा, आता हे ठिकाणी हे मी गॅसचं काढलेलं 2 स्क्रू. आता जे आहे हे बघा, हे दिसतंय तुम्हाला जवळ. हे कधी डाळ उकळली असणार आहे किंवा चहा किंवा दूध. आणि हे आहे मेन कारण ज्याच्यामुळे तुमच्या किचनमध्ये सगळ्या प्रकारचे घाण आणि वास जमा होतो, त्यामध्ये येतात कॉकरोचेस. हे तुम्ही ज्यावेळेस पूर्ण क्लीन कराल, बस दॅट्स ऑल. सो जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर फॅमिली बाय क्लिनिंग दिस. ओके, आपण परत एकदा कंटिन्यू करूयात. ते सेम पाणी ज्याच्यामध्ये आपण बर्नर टाकून ठेवलेलं होतं. बर्नर्स माझे खूप क्लीन झालेले आहेत. आणि त्यानंतर आता ॲक्च्युली हे फ्लोअर कसं क्लीन करायचं ते सांगत आहे. हे आहे त्याचे पॅकिंग्स. एक रबर पॅकिंग. मे बी प्रत्येकाच्या गॅसचे वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिंग आणि फ्लोअर कनेक्शन्स किंवा फ्लोअर पॅडिंग येत असतील. ही रबराची पॅड आहे आणि त्याच्यावर एक स्टीलची डिस्क. तीसुद्धा मी त्याच लिक्विडने मी घासलेली, म्हणजे ते लिक्विड अजूनपर्यंत वेस्ट गेलेलं नाही आहे. ते लिक्विड पूर्णपणे तुम्हाला यूज होईल त्याचं. हे पण क्लीन झाले. आता ह्या ठिकाणी जे फ्लोअरवर घाण लागलेलं होतं, ज्याप्रमाणे सगळं खाली बसलेलं आहे ते बघा तुम्ही. हे जे इथे दूध उतू गेलेलं आहे एक वेळेस.
2 वेळेस जे काय असेल तर ते दुधाचा सुद्धा फ्लोवर तुम्ही म्हणजे हे पूर्णपणे तुम्ही काय करायचं क्लीन करून घ्यायचं. आणि ॲक्च्युली हे असं नाही की हे क्लीन केल्याच्या नंतर तुम्ही घाण करताय अजून त्या ठिकाणी. नो प्रॉब्लेम. तुमचं हे सगळं आधी वरवर सगळं क्लीन होऊ द्या. टोटल एंटायर फ्लोअर तुम्ही क्लिअर करा गॅसचा पहिले मेन इन्स्ट्रुमेंट आणि काही काही ठिकाणी घासून घ्या तुम्ही व्यवस्थित सगळ्या प्रकारे. शक्यतो तुम्ही जर ग्लास जी टॅफ्लॉन कोटेड आणि टॅफ्लॉनची सॉलिड ग्लासची जर तुमची शेगडी असणार आहे तर ती तुम्हाला डायरेक्टली घासायला काही प्रॉब्लेम नाही, कारण की दॅट इज स्क्रॅच प्रूफ. त्या ठिकाणी मेन्शनच असतं. आता हे स्क्रॅच प्रूफ झालं आहे. आता काही काही ठिकाणी असं आहे तर या ठिकाणी तुम्ही धुणार कसं काय, यू हॅव टू यूज दिस. एक अशा प्रकारचं एक बनवून घ्यायचं, फक्त पाणी त्यात राहील. थोडीशी एक अशी हे करून घ्यायची त्याची काय म्हणतात आपण स्टर्न मोडमध्ये, इन्स्टेड ऑफ स्प्रे मेक इट स्टर्न थोडीफार. आणि ती जी आहे ती अशी तुम्हाला जिथे जिथे वाटेल की आहे अजून ते कुठल्या प्रकारची घाण आहे त्या ठिकाणी तुम्ही घाण वगैरे घासून तुम्ही अशी ती पाण्यात धुवून पूर्ण पाण्याचा फ्लो देण्याची गरज नाही. ॲटलिस्ट हे एवढं बाकी जे उडतं आहे ते तुम्ही नंतर फ्लोअरवर स्वच्छ करू शकता. म्हणजे ॲटलिस्ट हे क्लीन होऊन जाणार. बेसिक तुमचं जे आहे बेसिक क्लिनिंग तुमची हे होऊन जाणार. आणि जे काय घाणेरडं पाणी वगैरे किंवा जे काय असणार आहे ते सगळं तुमचं हे गॅस खाली जमा होतच आहे. ठीक आहे. हे तुम्हाला नंतर पहिले आधी गॅस क्लीन, नंतर मग गॅसची पूर्णपणे फिटिंग, आणि नंतर फिटिंग नंतर केली तरी चालेल. फ्लोअर पहिले क्लिअर करून घ्या हरकत नाही. पण हे पूर्णपणे वापर होतो. आणि आता आणखी अजून पाणी माझ्याकडे उरलेलं आहे. या पाण्याचा उपयोग मी कसा करेल ते सांगतो. या पाण्यामध्ये मी अजून कमीत कमी 1 ग्लास उकळतं पाणी टाकणार. आणि ते उकळतं पाणी जे आहे ते तुम्हाला दाखवतो. हे जे आहे हे मी माझ्या सिंकमध्ये टाकणार. आणि हे शक्यतो हे काम जे आहे हे पाणी हे तुम्ही रात्री हे पाणी असंच दिवसभर जरी ठेवलं तरी चालेल. आणि यात तुम्ही टाकायचं उकळतं कडक गरम पाणी आणि ते तुम्ही तुमच्या सिंकमध्ये टाकून द्यायचं. एंटायर कनेक्टिव्हिटी ऑफ द पाईप तुम्ही जे ड्रेनेक्स वगैरे वापरतात ते तुम्हाला वापरायची गरजच नाही. ऑटोमॅटिकली तुमचं हे सुद्धा पूर्ण क्लीन होऊन जाणार आपल्या ठिकाणी. मॉर्निंगला तुम्ही उठल्यानंतर फक्त एक शक्यतो 1 बादली पाणी टाका, काही हरकत नाही. मॅक्स फ्लोमध्ये सगळी घाण तुमची वाहिली जाईल.